करू का एंट्री? करतोय, शिकवतोय, पण एक लाईक, एक कमेंट, एक शेअर प्रत्येकाकडून हवा. मित्रांनो, आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप कम्युनिटीचा चॅनल लिंकसुद्धा आहे डिस्क्रिप्शनला. जॉईन होऊन जा. भरपूर कामाचं मटेरियल तुमचं डिप्लोमाच्या लास्ट इयर, लास्ट सेमिस्टरपर्यंत मी तुम्हाला देणार आहे. आजचं लेक्चर लगेच सुरू करू. इंटिग्रेशनचं ट्रिग्नोमेट्रिक. बघा, एवढं यार सर्व यूट्यूबवर फ्री देतोय तुम्हाला, PYQ वगैरे आत्तापासून सोडवून तयारी करा. पण बघा, लाईक कमेंट करत चला मित्रांनो. तुम्ही करताना मग मलाही जोश येतो आणि आणखी डिलिव्हर करू आपण चांगले लेक्चर वगैरे. ठीक आहे. तर बघा, ट्रिग्नोमेट्रीचा असा एक फिक्स आचा नाही. जसं की मॅट्रिक्सचा होता, रो कॉलम कर बाबा, कोणतेही नंबर येऊ दे, काही फरक नाही पडत. पण इंटिग्रेशनमध्ये जो ट्रिग्नोमेट्री पार्ट आहे याच्यात जबरदस्त व्हरायटी आणि ऑफकोर्स येणार तर आहेच त्याच्यावरचा सम. हा 2 वर्षापूर्वी समर 24 म्हणजे रेग्युलरच्या क्वेश्चन पेपरला आलेला सम आहे मित्रांनो. किती मार्क्सला आला होता हा? 2 मार्क्सला. ओके. काही गोष्टी त्याला ट्रिग्नोमेट्रीच्या त्या तुमच्या फॉर्म्युले पार्ट असायला हवेत फर्स्ट सेमचे. ऑफकोर्स सर्व नाही, मोजके मोजके. आता आपण भरपूर प्रॅक्टिस केली तर जमून जाईल. कधीही टॅन स्क्वेअर पूर्ण इंटिग्रेशनमध्ये टॅन स्क्वेअर एकटा हाँ, उसको कोई मल्टीप्लाई नहीं चाहिए व्हेरिएबल. कॉन्स्टंट राहिला तर इंटिग्रेशनच्या बाहेर आपण काढून घेतो, मागच्या लेक्चरला आपण शिकलोय. पण समजा टॅन स्क्वेअर एकटा आला तर त्याचा एक फॉर्म्युला जो 10thला आपण शिकलो आहे तो यूज करणे. लक्षात ठेवायचा. काय आहे बरं तो आहे सेक स्क्वेअर एक्स इक्वल टू 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स. ओके. आता असंच का? यस, कारण माहिती हवं, रट्टा नाही मारायचं आहे. कारण आपल्याकडे फक्त टॅन एक्सचं इंटिग्रेशन आहे, टॅन स्क्वेअरचं आपल्याकडे इंटिग्रेशन नाही. म्हणजे आपल्या परफेक्ट फॉर्म्युला तो बसत नाही. म्हणून आपल्याला काहीतरी अल्टरनेटिव्ह मेथड ही यूज करावी लागेल. ती हीच आहे. ह्याच ॲप्रोचने जातो. टॅन स्क्वेअर तरी येऊन जातो सरळ सरळ. टॅन क्यूब, 10⁴ तर ते पॉवर स्प्लिट करायची, नंतर हेच करायचं, परत मग सबस्टिट्यूशन करायचं, बऱ्याच गोष्टी. ठीक आहे, ते पुढं शिकू. पण हे जमलं तरच ते पुढचा टाईप जमेल, नाही तर नाही. ठीक आहे. आपल्याकडे आता इथं काय दिसत आहे बरं? फक्त टॅन स्क्वेअर आहे, तो इथं आहे. ओके. 1 नाही आहे. मग कीप टॅन स्क्वेअर ऑन दॅट साईड, तो तिकडंच ठेवा. आणि हा जो पॉझिटिव्ह 1 आहे याला इकडं आण बरं. इकडं आला तर तो काय झाला? तो झाला निगेटिव्ह झाला. म्हणजेच काय बनेल रे बाबा? सेक स्क्वेअर एक्स मायनस 1 इक्वल टू टॅन स्क्वेअर एक्स. बाळा, माझा हा फॉर्म्युला पाठ नाही ना की तुझा. हा पाठ कर मात्र, त्याच्यावरनं हा बनवलाय आपण, सांगितलं जितक्यात. आता हे टॅन स्क्वेअर दिसत आहे इथे, त्याच्या जागी काय पुट करणे? हे सबस्टिट्यूट करून दिले. आता असंच का केलं परत? त्याचाही आन्सर देतो, डोंट वरी बेटा. इंटिग्रेशन, आय फॉर इंटिग्रेशन. हा काय बरं? सेक स्क्वेअर एक्स मायनस 1. आता हे जे लिहिलंय ना हे चुकीचं आहे, कारण का तो dx फक्त 1ला मल्टिप्लाय दिसतोय ना. तर इथं काय करणं गरजेचं आहे? ब्रॅकेट. जेव्हाही अशा 2 टर्म येतात ब्रॅकेट करायचं. आणि आपल्याला इंटिग्रेशनच्या पहिल्याच प्रॉपर्टीने शिकवलंय, जेव्हा 2 किंवा 2पेक्षा जास्त कितीही फंक्शन ॲडिशन किंवा सबट्रॅक्शनमध्ये येतात तेव्हा त्यांना सेपरेट करून टाकू शकतात. मग 2 फंक्शन आहे सेक स्क्वेअर, याला dxने मल्टिप्लाय कर. सेक स्क्वेअर एक्स dx मायनस इकडं कोण आहे बरं? 1 dx. ज्याचं त्याचं इंटिग्रेशन आणि जिसका उसका dx लगा दिया, झिंगालाला. आणि आता जे कोणत्याच फॉर्म्युल्यात नव्हतं, आता डायरेक्ट फॉर्म्युला आहे भाऊ, डायरेक्ट आहे. माऊली कोणता आहे? सेक स्क्वेअरचं डायरेक्ट इंटिग्रेशन आहे टॅन एक्स. सुरुवातीला नाही आठवलं तर डेरिव्हेटिव्ह आठवायच्या. डेरिव्हेटिव्ह तो पाठ करावेच लागणार आहे, त्याच्याशिवाय चालणारच नाही असेमला. टॅन एक्सची डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स, तर सेक स्क्वेअरचं इंटिग्रेशन आहे टॅन एक्स. आणि 1चं इंटिग्रेशन तर सोपं आहे, एक्सची डेरिव्हेटिव्ह 1, 1चं इंटिग्रेशन एक्स. मागचं लेक्चर ज्यांनी पाहिलं आहे त्यांना चांगल्याच पैकी जमतं आहे. तर सेक स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय आलं बाबा? टॅन एक्स मायनस 1चं इंटिग्रेशन एक्स. अँड ॲज वी आर डीलिंग विथ इनडेफिनाइट इंटिग्रेशन, सो हिअर यू हॅव टू राईट सी लिहावाच लागतो. आणि हे तुझे आन्सर आलं, 2 मार्काला होतं. किती छान आहे बघ बरं. फक्त ह्या फॉर्म्युल्यावर खेळ आहे. इंटिग्रेशन सोपं, ट्रिग्नोमेट्री पण सोपंच, पॉझिटिव्ह थिंकिंग. ठीक आहे. आता टॅन स्क्वेअरचा भाऊ कोण असेल हो? कॉट स्क्वेअर. कॉट स्क्वेअर पण टाकून घेऊ ना आपण. टॅनला जसं केलं आहे टॅन स्क्वेअरला, तसंच कॉट स्क्वेअरला, पण फॉर्म्युला वेगळा आहे. कोणता आहे बरं? याच्यासारखाच आहे बरं का. हा पार्ट झाला ना तो पण, सेक स्क्वेअरच्या जागी कोसेक स्क्वेअर, टॅन स्क्वेअरच्या जागी कॉट स्क्वेअर.
ऐसाच रेता बाबा, जुळवून आलेल्या गोष्टी ते. कोसेक स्क्वेअर इक्वल टू 1 प्लस कॉट स्क्वेअर एक्स. आपल्याकडे फक्त कॉट स्क्वेअर आहे, 1ला इकडं पाठव बरं. सिमिलर प्रोसेस आहे, सेम नाही म्हणत मी, सिमिलर. सिमिलर सेम फरक आहे. हे इकडं टाकूया. टाकलं बाबा. कोसेक स्क्वेअर एक्स मायनस 1 डी एक्स. हे कोणाचा फोन वाजत आहे बरं? ओहो, हे माझाच आहे. 1 मिनिट मित्रांनो, जरा फोन कट करू द्या मला, असं लेक्चरच्या मध्ये डिस्टर्बन्स. आय इज इक्वल टू, हे दोघं आपण सेपरेट केले. कोसेक स्क्वेअर एक्स डी एक्स मायनस 1 डी एक्स. बरं, परत का केलं? 1 मिनिट, सायलेंट करून घेऊ द्या फोन, विसरलो जात ना. ओके, का केलं? परत तेच रिझन आहे. टॅन स्क्वेअरची जसं डायरेक्ट इंटिग्रेशन नव्हतं तसं कॉट स्क्वेअरचं आपल्याकडे डायरेक्ट इंटिग्रेशन नाही, सेम ॲप्रोच. आणि आता विचार केला की बाबा कोसेक स्क्वेअरचं काय इंटिग्रेशन, तर तसंच आहे. जर टॅन स्क्वेअरचं पार्ट आहे ना, कॉट स्क्वेअरचं लगेच होतं. सॉरी, सेक स्क्वेअरचं पार्ट आहे तर टॅन एक्स, कोसेक स्क्वेअरचं लगेच होतं. सेक स्क्वेअरचं टॅन एक्स आहे तर कोसेक स्क्वेअरचं कॉट एक्स येईल, फक्त हा पॉझिटिव्ह राहतो, तो येतो निगेटिव्ह. तर कोसेक स्क्वेअरचं काय येईल? मायनस कॉट एक्स मायनस 1चं इंटिग्रेशन परत एक्स प्लस सी. आणि हे झालं आपलं आन्सर. ओके. आता मित्रांनो, हे साईडला झालो. हो, आत्तापर्यंत जर तुम्ही लेक्चर पाहत आहात तर तुम्ही खरंच डिप्लोमाला काहीतरी इंजिनियर बनण्याच्या स्वतःच्या याच्यासाठी आहात. नाही तर बाकीचे टाइमपास लोक पहिले 5 सेकंद 30 सेकंद पाहतात आणि व्हिडिओ स्किप करतात. ते विचार करतात नंतर बघेल, तो नंतर कधीच येत नाही, मग तो एक्झामच्या वेळेस येतो आणि ऐन वेळेला होणारा हा M2 नाही. हे काही ते मागच्या वेळेसारखं स्टॅटिस्टिक्स नाही याच्यात. तर आपला कोर्स आहे फुल्ली डेडिकेटेड, लॉन्च झाला ॲपवर, तुम्ही तो घ्या. तुम्हाला भरपूर मार्क्स मिळणार आहे, भरपूर भरपूर भरपूर. जरी तुमचा M1 कठीण गेला आहे, तुम्ही M2 माझ्यासोबतच त्याच्यात केला, जबरदस्त. आता काय बोलू, त्याच्यात समजेलच तुम्हाला, बघा ते आत्ताच. नेक्स्ट प्रॉब्लेम. आता बघा, समर 25ला म्हणजे मागच्याच वर्षी आलेला आहे ना रेग्युलरला, आणि लगेच बॅकलॉगला गेला आहे विंटर 24. सेम प्रॉब्लेम, ट्रिग्नोमेट्री, परत 2 मार्क. आता याला पाहिला. आता असा तर फॉर्म्युलाच नाही इंटिग्रेशनला, मग कोणता आहे बरं? आता हा डायरेक्ट फॉर्म्युला पार्ट असेल तुमचा, इट्स वेल अँड गुड. नसला तर बघा, इथं एक टर्म दिसते, ती टर्म बघायची. ती टर्म आहे cos 2x. जसं sin 2xचा फॉर्म्युला आहे 2 sin x इंटू cos x, तसे cos 2xचे 4 फॉर्म्युले. 4 नंबरचा टॅनवाला आहे, तो काही जास्त लागत नाही, किरकोळ लागतो. पहिले 3 जास्त यूज होता. त्यातला एक फॉर्म्युला इथं 1 प्लस करून येणार आहे. 1 प्लस cos 2x राहू दे का 1 मायनस cos 2x असू दे, cos 2xच्याच फॉर्म्युले येतील. येस, फॉर्म्युला वेगवेगळा लागेल. तर कोणते असे 2 फॉर्म्युले बरं cos 2xचे ज्याच्यात यांचा यूज होणार आहे? तर बघा, cos ऑफ 2x इक्वल टू 2 cos स्क्वेअर एक्स मायनस 1. आणि हा पहिलाच फॉर्म्युला याच्यात उपयोगी पडणार आहे आपल्याला. कसं काय? हा बघा, हा -1 आहे ना, दिसतंय ना, हा इकडं आला, काय होऊन जाईल? पॉझिटिव्ह होऊन जाईल आणि हेच मिळेल, आणि लगेच काम एकदम सोपं होऊन जाईल. तो 1ला इकडं आणला, पॉझिटिव्ह झाला. इथं ऑलरेडी पॉझिटिव्ह cos 2x आहे, इकडं काय 2 cos स्क्वेअर एक्स. आणि आता पुट करताना एक काळजी घ्यायची, हे जे काही आहे हे ह्या रूटच्या मध्ये आहे, ह्या छताच्या खाली आहे, तर त्याची जागा आता कोण घेणार? 2 cos स्क्वेअर एक्स घेणार. टाकून दिलं. काहींना वाटत असेल ट्रिग्नोमेट्री चुकीच्या सल्लागाराच्या नादी लागली ना मागच्या सेमला, ट्रिग्नोमेट्री काही करू नको रे, काही होत नाही. आता बघ, अजून तर इथं नाही ट्रिग्नोमेट्री, इंटिग्रेशनचं एक स्पेशल ट्रिग्नोमेट्री सोबतच सबस्टिट्यूशन आहे. तिथं आहे पार्शियल फ्रॅक्शनचा टाईप आहे, तिथं सुद्धा सबस्टिट्यूशन प्लस ट्रिग्नोमेट्री आहे. साधा खेळ नाही बाबा, म्हणून करून घे, अजूनही वेळ आहे. ठीक आहे, आता बघूया. आता जे काही आलं आहे तर 2चं रूट तर काय आपल्याकडे राहत नाही, आपल्याकडे 4चं रूट असतं 2, पण इथं 2 आला आहे आणि हा 2 ह्या कॉस स्क्वेअरला मल्टिप्लाय, तर 2चं रूट निघत नाही मित्रांनो, आपण त्याला फक्त रूट 2 लिहिणार. पण कॉस स्क्वेअरचं रूट निघतं, अँड वी नो की रूटच्या मध्ये जर एखाद्या नंबरचा स्क्वेअर आहे, रूट आणि स्क्वेअर, स्क्वेअर रूट स्क्वेअर बोथ गेट कॅन्सल, अँड ओनली काय बाहेर निघतो? नंबर निघतो. एक्सची जागा मॅच करायचं. इथं जो एक्स आहे ना, हा एक्स म्हणजे इथं कोण आहे? कॉस स्क्वेअर.
बघ हा रूट आणि हा स्क्वेअर हे दोघं कट होतील आणि एक्सच्या जागी काय राहील, मनातल्या मनात घे कॉस एक्स, तो इथं लिहायचा आहे. 2 आणि हे दोघं तो गुणाकार आहे, प्रश्नाने 2चं रूट स्पेशल लिहून घेतलं आहे. आणि आता काय राहिला बरं इथं, स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर कॅन्सल होऊन काय राहिला, फक्त राहिला कॉस एक्स डी एक्स. हा रूट 2 मित्रांनो कॉन्स्टंट आहे आणि इंटिग्रेशनचा रूल तुम्हाला माहिती आहे. कॉन्स्टंट जर एखाद्या फंक्शनला मल्टिप्लाय तर त्याला बाहेर काढू शकतात, यू कॅन टेक इट आउटसाइड. म्हणजे रूट 2 बाहेर आला तर इंटिग्रेशनच्या मध्ये काय राहिलो, कॉस एक्स डी एक्स. सो आय इज इक्वल टू रूट 2 आणि कॉस एक्सचं इंटिग्रेशन आपल्याला पाठ असायला हवं. कॉस एक्सची डेरिव्हेटिव्ह असते मायनस साइन एक्स, डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन राहतं पॉझिटिव्ह साइन एक्स. सो कॉस एक्स इंटिग्रेशन इज पॉझिटिव्ह साइन एक्स प्लस सी आणि हिअर इज युअर आन्सर. आलं आहे आन्सर. आता समजा बघा, एकात मी बरेच कव्हर करून देतो. समजा इथं 1 मायनस राहिला असता, 1 मायनस, हा बघा 1 मायनस, मग कॉस 2x कोणता फॉर्म्युला आला असता, हो कॉस 2x आला असता 1 मायनस 2 साइन स्क्वेअर एक्स. हा 2 नंबरचा फॉर्म्युला, तो 1 नंबर. आता हा -2 साइन स्क्वेअरला इकडं आण तर काय होईल, पॉझिटिव्ह, आणि कॉस 2x तिकडे घेऊन जा, काय झाला, निगेटिव्ह. इक्वल टूचं चिन्ह आहे ना, इकडं 1 ॲज इट इज, हा तिकडं गेला, काय आला 1 मायनस कॉस 2x. आणि सर्व हिंट तुमच्या समोर आहे. 1 मायनस कॉस 2x इथं लिहायचा, त्याच्या जागी काही 2 साइन स्क्वेअर एक्स, रूट 2 परत बाहेर, साइन स्क्वेअरचं रूट साइन एक्स, साइन एक्सचं इंटिग्रेशन मायनस कॉस एक्स प्लस सी लिहा आणि करून दाखवा. टाटा बाय बाय. भरपूर लाईक्स आले, शेअरिंग झाली. पुढचं लेक्चर लगेच लगेच भाऊ तुला सर्व यूट्यूबवर करून देईल मी, काळजी नको करू तू, फक्त तू आपलं पण काम कर. टाटा.